उकडीच्या मोदकाची पारी अगदी हाताने कशी पातळ अशी बनवून घ्यायची, त्याच पद्धतीने सुबक अशा कळ्या कशा पाडायच्या, त्याचसोबत अगदी कळ्या पडण्यासाठी परफेक्ट ही उकड कशी बनवायची अगदी डिटेलमध्ये आपण रेसिपी शेअर केलेली आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। आणि सर्वप्रथम म्हणजे आपण हे मोदक हळदीच्या पानामध्ये बनवलेले आहेत, ज्यामुळे अगदी त्याचा सुगंध छान घरभर पसरतो। चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। इथे बघा तयार झालेले मोदक आम्ही लगेच गणपती बाप्पाला देऊन आलेलो आहोत। त्यासाठी इथे मोदक फोडून दाखवलेला नाहीये। घराच्या पाठीमागे हळदीचे काही झाडं लावलेली आहेत, त्याचेच इथे मी 3 ते 4 पानं घेतलेली आहेत। 2 पानं आपण वाफवण्यासाठी आणि 2 हे बाप्पाला नैवेद्य दाखवण्यासाठी ठेवलेली आहेत। इथे बघा आता एक नारळ असा छान विळीवरती खवून घेतलेला आहे। तुम्ही याचे बारीक तुकडे करून मिक्सरमध्ये देखील बारीक करून घेऊ शकता। त्यानंतर जेवढा आपण नारळाचा चव घेतलेला आहे तेवढंच आपण गूळ देखील किसून घेणार आहोत। गूळ आणि खोबरं हे एकाच वाटीने किंवा कपने मोजून घ्यायचं आहे, म्हणजे सारण अगदी परफेक्ट होतं। जास्त चिकट किंवा जास्त गोड असं काही होत नाही। एकाच वस्तूने मोजून घ्यायचं आहे, कुठलीही घरातली एक वाटी किंवा कपने। इथे बघा 2 वाटी एवढा नारळाचा चव घेतलेला आहे आपण। त्याचसोबत त्यासाठी लागणारा 2 वाटी एवढा गूळ घेतलेला आहे। गूळ हा छान बारीक किसून घेतलेला आहे, ज्यामुळे पटकन खोबऱ्यासोबत विरघळला जातो आणि सारण जास्त वेळ गॅसवरती ठेवायची गरज पडत नाही। जास्त वेळ गॅसवरती आपण सारण ठेवल्यामुळे त्याचा पाक तयार होतो आणि मिश्रण नंतर कडक होण्याची भीती वाटते। इथे बघा सर्वप्रथम आपण हे दोन्ही मिक्स करून घेणार आहोत, ज्यामुळे छान गुळाचं पाणी होईल। आता इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। हे मी इंद्रायणी तांदूळ घेतलेले आहेत, ज्याचा भात शिजल्यानंतर छान चिवट होतो त्या पद्धतीने आणि त्याचा सुगंध देखील छान असतो। आता त्याच वाटीने आपण 1.5 वाटी एवढं पाणी घालायचं आहे, किंवा तुम्ही पूर्ण दूध देखील वापरू शकता। मी इथे अर्धा वाटी दूध आणि 1 वाटी पाणी एवढं वापरलेलं आहे। त्यानंतर चमचाभर पीठ घालायचं आहे आणि त्याच वाटीने 1.5 वाटी एवढं पीठ घेतलेलं आहे। जेवढं पाणी आहे किंवा दूध आहे तेवढंच आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे। आता छान मीडियम गॅस करून आपल्याला छान याची एक उकड काढून घ्यायची आहे। सुरुवातीला छान असं मिक्स करायचं आहे सर्व पीठ आणि त्यानंतर 3 ते 4 मिनिटं आपल्याला हे मंद गॅसवरती वाफवून घ्यायचं आहे। छान आता उकड बसलेली आहे पिठाला। इथे बघा आता वेगळ्या ताटामध्ये आपण हे काढून घेणार आहोत। अजूनही गरम आहे हे पीठ आणि उकड काढत असताना पीठ हे अगदी गरम असायला हवं आणि गरम असतानाच आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे। व्हिडिओ इथे अगदी डिटेलमध्ये दाखवलेला आहे, अजिबात स्किप न करता व्हिडिओ बनवला आहे, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हे पीठ किती मळण्याची गरज असते। इथे बघा सुरुवातीला आपण ग्लासचा वापर केलेला आहे, कारण पीठ खूप जास्त गरम आहे त्यामुळे। आणि त्यानंतर थोडीशी उकड हाताला चटके बसणार नाहीत इतपत थंड झाल्यानंतर आपण यामध्ये रूम टेम्परेचरवरचं पाणी घेऊन पीठ हे असं हाताच्या मागच्या बाजूने असं प्रेस करून आपण मळून घेतलेलं आहे, जेणेकरून हे पूर्ण छान असं लोण्यासारखं एकजीव पीठ झालं पाहिजे। आपण पारी बनवत असताना अजिबात त्याला चीर पडायला नको यासाठी, आणि जेव्हा मोदक बनवून तयार होतो तो चिरणार नाही किंवा कळ्या त्याच्या सुटणार नाहीत, असं आपल्याला पीठ छान असं मळून घ्यायचं आहे। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याचं पीठ कसं भिजतं त्यावरतीच मोदक अवलंबून असतो कसा बनेल तो। इथे बघा छान असा गोळा आता तयार झालेला आहे। त्यानंतर आपण सारण बनवायला सुरुवात केलेली आहे। इथं कढईमध्ये चमचाभर एवढं तूप घालायचं आहे। गूळ आणि खोबऱ्याचं जे सारण भरून घेतलेलं आहे ते यामध्ये घालायचं आहे आणि छान आता आपल्याला बारीक गॅसवरती हे मिश्रण गूळ छान विरघळेपर्यंत आणि असं सुटसुटीत होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम ही लो टू मीडियमच ठेवायची आहे। हाय फ्लेम कराल तर गुळाचा पाक लवकर बनतो आणि मिश्रण नंतर कडक होतं। इथे बघा अगदी सुटसुटीत असं सारण झालेलं आहे। आता तुमच्या आवडीनुसार यामध्ये वेलची पूड किंवा जायफळ घालायचं आहे। मी इथे गॅसची फ्लेम आता ऑफ केलेली आहे आणि जायफळ किसून घातलेलं आहे। तुम्ही इथे वेलची किंवा ड्रायफ्रूट्स वापरू शकता। आता मिश्रण छान मिक्स करून थंड करून घ्यायचं आहे आणि लगेचच आपण मोदक बनवण्यासाठी सुरुवात केलेली आहे। मी इथे हाताने छान अशी पारी बनवून तयार करून दाखवणार आहे। ही बनवायची असताना आपल्याला तांदळाचं पीठ वापरायचं आहे। इथे बघा हाताने अगदी
अंगठ्याने आणि त्याच्या शेजारच्या बोटाने प्रेस करून करून आपल्याला एकसारखी सर्व बाजूंनी पारी ही तयार करून घ्यायची आहे। पातळसर तुम्ही ही लाटून देखील घेऊ शकता, अजिबात चिरणार नाही, पण मला ही अशीच बनवायला सोपी जाते आणि ही पारंपरिक पद्धत आहे हाताने पारी बनवण्याची। अगदी सुबक कळ्या पडतात आणि सारण देखील जास्त भरलं जातं, कारण याला बनवत असतानाच आपल्याला वाटीचा आकार येतो गोल असा, त्यामुळे सारण हे खूप जास्त भरता येते यामध्ये। बघा, अजिबात तुम्हाला पारी कुठेतरी चिरते असं वाटत नाही आहे। मस्त पातळ अशी पारी झालेली आहे। आता यामध्ये आपण कळ्या पाडून घेणार आहोत। अंगठा आणि त्याच्या शेजारचं बोट मध्ये घालायचं आहे आणि त्याच्या शेजारचं बोट हे मागच्या बाजूने आपल्याला असे खालपर्यंत चिमटी बनवून घ्यायची आहे याची। इथे बघा, जेवढी कळीचा बनवत असताना खालपर्यंत चिमटा त्याला बसेल तेवढी सुबक छान अशी कळी बनवून तयार होते। आणि ही मोदक बनवताना आपण हळदीच्या पानाचा वापर केलेला आहे, ज्यामुळे अगदी छान सुगंध असा ह्याला तयार होतो। सर्व मोदक याच पद्धतीने आता कळ्या पाडून बनवून घेतलेले आहेत। मी इथे व्हिडिओ जास्त मोठा होईल त्यासाठी एकच बनवून दाखवलेला आहे। आता यामध्ये आपण 2 चमचे एवढं भरून सारण घालणार आहोत। इथे सारण बघा अगदी परफेक्ट झालेलं आहे, सुटसुटीत, अजिबात हाताला चिटकत नाही आणि नंतर मोदकामध्ये देखील हे बाहेर येणार नाही किंवा मोदक चिरणार नाहीत। आपण पीठ देखील छान मळून घेतलेलं आहे। आता हा मोदक हलक्या हाताने एकाच दिशेने फिरवत आपल्याला याच्या पूर्ण कळ्या बंद पाडून घ्यायच्या आहेत। अजिबात हाताने प्रेस करायचं नाही आहे, अगदी हलकं एकाच दिशेने फिरवत आपल्याला ह्या सर्व कळ्या बंद करून घ्यायच्या आहेत। आणि नंतर शेवट कळ्या बंद झाल्यानंतर हाताने थोडंसं प्रेस करून आपल्याला वरचं एक्स्ट्रा जे पीठ आहे ते काढून घ्यायचं आहे आणि अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये छान कळ्या पाडून आपला हाताने बनवलेल्या पारीचा आणि पारंपरिक असा सुबक दिसणारा छान असा मोदक तयार झालेला आहे। आता आपण स्टीमरमध्ये केळीचं पान घातलेलं आहे आणि केळीच्या पानावरतीच हे सर्व मोदक आपण बनवून घेणार आहोत। आता हे मोदक बनवत असताना आपण इथे थंड पाण्यामध्ये मोदक हा छान असा अर्धा मोदक भिजेल इतपत आपण हा बुडवून घेतलेला आहे। मोदकाला पाणी असल्यामुळे त्याची छान स्टीम त्या मोदकाला बसते आणि अगदी मऊ लुसलुशीत असा मोदक बनून तयार होतो। मोदक चिरत नाही, जेवढं त्याला पाहिजे तेवढी वाफ छान बसते आणि खायला देखील तेवढाच छान लागतो। याच पद्धतीने सर्व मोदक मी इथे स्टीमरमध्ये केळीच्या पानावरती बनवून घेतलेले आहेत। त्यानंतर स्टीमरचं जे खालचं भांडं असतं त्यामध्ये 1 तांब्या एवढं पाणी घातलेलं आहे। पाणी गरम झाल्यानंतर हे भांडं त्यावरती ठेवून झाकण बंद करून आपण साधारण 10 मिनिटापर्यंत गॅसची फ्लेम ही फुल ठेवायची आहे आणि 10 मिनिटासाठी याची उकड काढून घेणार आहोत। इथे बघा 10 मिनिटानंतर अगदी छान असे मोदक आपले वाफवून तयार झालेले आहेत। आता जर रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन देखील क्लिक करा, यामुळे तुम्हाला रोज नवीन साध्या सोप्या आणि पटकन होणाऱ्या रेसिपीची नोटिफिकेशन मिळेल। तयार झालेले आहेत आपले मोदक। आता जेव्हा मोदक गरम असतात तेव्हा त्यावरती छान असं तूप सोडायचं आहे आणि जेव्हा तुम्ही खाणार आहात जेव्हा मोदक फोडला जातो त्यामध्ये देखील तूप ओतायचं। अतिशय उत्कृष्ट असा सुगंध याचा हळदीच्या पानाचा यावरती आलेला आहे। आवडले तर नक्की लाईक करा। पुन्हा भेटूया अशाच एका साध्या सोप्या आणि नवीन रेसिपी सोबत।